महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। एक बिबट्या जेरबंद पण दोन अजूनही मोकाट। नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम। शहादा तालुक्यात अलीकडे शेतकऱ्यावर झालेल्या बिबट्याचा हल्ला आणि घरात शिरलेल्या बिबट्याच्या घटनांमुळे निर्माण झालेली दहशत अद्याप ओसरलेली नसतानाच प्रतापपूर येथे वनविभागाने एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। मात्र परिसरात आणखी दोन बिबटे मुक्तपणे वावरत असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने ग्रामस्थांच्या मनातील भीती कायम असून संपूर्ण परिसरात सतर्कतेचे वातावरण आहे। पाळीव जनावरांवरील हल्ल्यानंतर वनविभाग सतर्क। प्रतापपूरच्या पांढरका रस्त्यालगतच्या गावठाण परिसरात 2 दिवसांपूर्वी बिबट्याने एका रेड्याचा आणि बकरीचा फडशा पाडला होता। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर माजी सरपंच उघड्या पाडवी यांनी एका बिबट्याला पानवठ्यावर पाणी पिताना प्रत्यक्ष पाहिले। त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिल्यानंतर विभागाने तातडीने घटनास्थळी पिंजरे उभारले तर एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि वनविभागाने मोठा दिलासा देणारी कारवाई केली। 2 बिबटे अजूनही मोकाट, ग्रामस्थांची धास्ती कायम। वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या परिसरात एकूण 3 बिबटे वावरत आहेत। त्यापैकी एकाला पकडण्यात यश आले असले तरी उर्वरित 2 बिबटे अजूनही जंगलालगतच्या भागात मुक्तपणे फिरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शेतकरी, मजूर तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीत। उर्वरित बिबट्यांनाही तातडीने जेरबंद करण्याची मागणी। वनविभागाने आणखी पिंजरे लावून आणि गस्त वाढवून उर्वरित दोन्ही बिबट्यांनाही तातडीने जेरबंद करावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम राबवून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे। वनविभागाच्या पथकाची यशस्वी मोहीम। बिबट्याला पकडण्याच्या या मोहिमेत वनविभागाचे कर्मचारी गिरधर पावरा, श्रीमती अहिरे, पंकज पावरा, छोटू पावरा, मुन्ना इंद्रजी, दिलीप बधाने, कृष्णा गुंजाडे यांनी अथक परिश्रम घेतले। स्थानिक ग्रामस्थांनीही सक्रिय सहकार्य करत वनविभागाच्या मोहिमेला मोलाची साथ दिली। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, तळोदा।